इथं घोड्याचा पुतळा आहे, पाऊल आहे, घोड्याचा पाऊल आहे. दोन्ही घोडा बांधा होता. येळकोट जय मल्हार. नमस्कार, मी हर्षल. मी आलो चंदनपुरी येथे खंडेराव व बानुबाई यांचा छोटासा इतिहास जाणून घेण्यासाठी, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी. खंडेरायाची जेजुरी तसेच बानाई मातेचे माहेरघर म्हणजेच चंदनपुरी. चंदनपुरी मालेगावपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. खंडोबाची द्वितीय पत्नी बानाई यांचे हे गाव. बानाईचे सौंदर्याला बोलून खंडोबाने याच गावी बानाईच्या घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्यावर चाकर केली. ज्या ठिकाणी बानाई मातेचा वाडा होता त्या ठिकाणी बानाई मातेचे मंदिर आहे. मंदिरामध्ये बानाई मातेची मूर्ती संगमरवरी आहे व पूर्व दिशेला बानाईचे वडील यांची छोटी मूर्ती आहे. खंडोबाचे नामस्मरण करताना मंदिराकडे वळालो. मंदिराचे वर्णन सांगणे म्हणजे मंदिरास दगडी कोट असून मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत. नंदी व महादेवाची पिंड देखील आहे. जय मल्हार. असेही सांगितले जाते की खंडोबाने बानाई मातेसाठी धनगराचे रूप घेतले व 14 वर्ष चंदनपुरी येथे वास्तव्य केले. बानुबाईनं मेंढ्या धुयाला सांगितलं, बाबांना धुतल्या. बानुबाईला सांगितलं, बाबांना तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी काम केलं व त्याप्रमाणे मी मेंढ्या आपटल्या, त्या धुतल्या. मी देवा म्हणे काय केलं तुम्ही सांगितलं, मी धुतल्या म्हणे, आपटल्या म्हणे. मग भंडार फेकता मेंढ्या जिवंत केल्या. घोड्याचा पाऊल आहे. दोन्ही घोडा बांधा होता. मंदिराचे पूर्वद्वार प्रमुख असून या द्वाराबाहेर दीपमाळा आपल्याला बघायला मिळतात. भंडारा लावल्यावर येणारी ऊर्जा ही वेगळीच असते. मंदिराबाहेर भागाजवळ एका कोनाड्यात शेंदूर चर्चित स्थान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळील ऐतिहासिक स्थळ कमेंट करा व पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.